नमस्कार. अशा प्रकारचे जर प्रश्न आले, शिष्यवृत्तीला आले, समजा पोलीस भरतीला आले, तर करायचं साधारण 30 सेकंदाच्या आताचं उत्तर निघत या प्रश्नांचं. एकदम सोपे आहेत आणि बघायला गेले तर अवघड वाटतात विद्यार्थ्यांना. की बाबा चहा पावडरचा भाव समजा 25% वाढला आहे, घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही, असे प्रश्न आले तर ह्याची 25% वाढला, 25% वाढला, 25% वाढला म्हणजे 25% वाढला तर कमी किती टक्क्याने करावं, 20% करावं. याचं उत्तर असं सरळ सरळ निघते 20%. पण हा तक्ता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पाठ नसतो, बऱ्याचशा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना देखील पाठ नसतो. हा तक्ता पाठ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी जर तक्ता पाठ नसला तर एक सूत्र आहे, ते सूत्र म्हणजे कसं, आर म्हणजे रेट, ओके, रेट भागिले 100 अधिक आर, ओके, आणि गुणिले 100. हे सूत्र वापरलं की तुमचं उत्तर निघून जातं. बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये भाव वाढला, ओके, वाढला जर आलं, इथं वाढला आलं, जास्त झालं किंवा जास्त झालं, वाढला तर आलं का पहिल्या स्टेटमेंटमध्ये तर इथं प्लस घ्यायचं, प्लस. आणि जर याच्यामध्ये जर पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर कमी झाला भाव कमी झाला तर इथं मायनस घ्यायचं. उदाहरणार्थ बघा आता आर मीन्स किती आहे टक्के, 25, ओके, 25 अधिक भागिले 100 अधिक 25 गुणिले 100. आता बघा हे 25 आणि हे किती आहे, 125 गुणिले 100, ओके. आता 25 5 1,200 आणि 25 चोक 100 आणि 25 चोक 100 आणि 25 भागिले हे 100 भागिले 5 म्हणजे किती आलं, हे 20%. 5 1 5 5 2 10 0 0 बरोबर 20%. आपलं उत्तर हे उत्तर क्रमांक 2, ओके. आता हे बघा याचं उत्तर 2 क्रमांक आला. आता आपण हे झालं त्याच्या वरचं बघू, वरचं बघा. आता बघा आता असा प्रश्न, जर साखरेच्या मूल्यात 20% वाढ होत आहे तर एका गृहिणीला तिच्या साखरेचा खप किती टक्के कमी करावा लागेल. बघा जर साखरेच्या मूल्यात 20% वाढ होत आहे, 20% वाढ होत आहे म्हणजे त्याच्या मूल्यात किती टक्के खप कमी करावा लागेल तर 16.66% त्याचा खप कमी करावा लागेल. ठीक आहे ना, 16.66. हे जास्त झालं, वाढलं हे वाढलं ना 20%. आता कमी म्हणल्या 16.66 त्याच्या आतमध्येच कमी म्हणते, ओके. हे तक्ता पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तरी पण नसला तरी तोच फॉर्म्युला पहिला आपला टाकला होता, आर अधिक 100 अधिक आर गुणिले 100, आर भागिले 100 अधिक आर गुणिले 100, ओके. हाच फॉर्म्युला परत हे 20 अधिक 120 डायरेक्ट करतो मी. आता 120 गुणिले 100. आता बघा आता हे शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर. आता मी त्याला किती भाग देऊ शकतो, 2 न भाग देऊ शकतो. बेसक 12 बेपंच 10, ओके. विसापाचा 100 आणि 6 बरोबर 6 1 6 किती उरले याच्यात, 6 1 6 उरले याच्यात 4. पुन्हा 6 5 36 पुन्हा पॉईंट दिला, पुन्हा किती उरले 4, पुन्हा 6 36 पुन्हा 6 36 म्हणजे किती आलं 16.66%. याचं उत्तर काय असणार, 16.66%. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला थंब द्या, ओके. थँक्यू, धन्यवाद. इथं थांबून दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन ट्रिक्स घेऊन येतो. धन्यवाद.